बर, आज आपण linear equation in two variables, determinant. डिटर्मिनंट हा घटक आपण आज बघणार आहोत. तर डिटर्मिनंट म्हणजे काय आणि मग नंतर क्रॅमर्स रूल च्या सहाय्याने एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची. तर डिटर्मिनंट रो आणि कॉलम हे दोन घटक त्याच्यामध्ये मेन असतात. रो अँड कॉलम. आता रो कुठले आहेत? ए बी, ए अँड बी हे जे आहेत ते तुमचे रो आहेत. सी अँड डी कॉलम, ए सी, ए अँड सी अँड बी अँड डी हे आहेत तुमचे कॉलम. म्हणजे टू रो टू कॉलम. यावेळेला आता या ठिकाणी करताना काय करायचं आहे आपल्याला? तर आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना कसा सॉल्व्ह केला जातो? तर सॉल्व्ह करत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन पद्धतीने हे केलं जातं. काय येतं? तर ए अँड डी यांचं मल्टिप्लिकेशन अँड सी अँड बी या दोघांचं मल्टिप्लिकेशन. म्हणून डिटर्मिनंट इज इक्वल टू ए इंटू डी मायनस बी इंटू सी. आता ऑर्डर आणि डिग्री हे एकच. मल्टिपल चॉईस साठी हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. काय की व्हॉट इज द डिग्री ऑफ द डिटर्मिनंट. तर किती येणार? तुमची डिग्री आहे 2. किंवा ऑर्डर, डिग्री और ऑर्डर दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे एमसीक्यू ला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फक्त 2 ऑर्डर असते एवढं लक्षात ठेवायचं, किंवा डिग्री 2 असते. आलं लक्षात? त्यानंतर कॉलम आणि हे तुम्हाला आलेलंच आहे. आता याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 पहिली ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर का? बघा, आता सांगितलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. ए इंटू डी हे फर्स्ट एंड सी इंटू बी हे क्रॉस मायनस होणार. आलं लक्षात? त्याप्रमाणे पहिली ऍक्टिव्हिटी आहे 3 इंटू बॉक्स मायनस बॉक्स इंटू 4. कोण सांगेल आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रमाणे 3 अँड 5 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. मग या बॉक्स मध्ये कोणता नंबर येईल? कोण सांगणार? बोला, कोणीतरी एकाने आपला माईक अनम्यूट करा आणि बोला. हा बोला, कुणी एकाने आपला माईक अनम्यूट करा. हा पारस बोल. 5. हा कोण बोलतोय? बोल लवकर. कोण? हा पारस बोलतोय ना, बोल. 5. 5. नेक्स्ट 5. 3 इंटू 5 बार. नेक्स्ट मायनस 2. 2. 2 into 4. 2 इंटू 4 बार. 3 इंटू 5 मल्टिप्लिकेशन 15. 15. हा पुढं 2 इंटू 4 8. 8 बार. 15 मायनस 8 7. ओके. पुढं आता आपल्याला
ही ऍक्टिव्हिटीवर आधारित होती. आता आपल्याला काय करायचंय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. पहिला डिटर्मिनंट दिलेला आहे -1, 2, 7 and 4. बोला कोण सांगणार आहे? -1 into 4. -1 into 4. 4. -2 into 7. -2 into 7. बर, नेक्स्ट आहे बाबू काका. पुढं -4 -14. -4 -4 -14. नेक्स्ट आहे D is equal to -18. इज इक्वल टू -18. म्हणजे डी ची जी व्हॅल्यू आहे ती 18. 18. नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॅक्शन मध्ये आहे. कोणीतरी आपला माईक अनम्यूट करा आणि सांगायला सुरुवात करा. 7/3. 7/3 3 into into 1/2 1/2 minus minus 3/2 3/2 into into 5/3. 5/3. 3 bar. Next step is equal to 7/6 7/6 minus minus 50/6 50/6. थोड़ा next step is equal to -8 -8/6. थोडा एवढ्या वर्ग अजून रिड्यूस करता येईल. आता डिवाइडेड करायचं 2 पूर्ण डिवाइडेड केलं. वन पुढं -4/3 म्हणजे अंशाला 4 and 3 म्हणून -4/3. हे आता तुमच्या पुस्तकामधलं नाहीये, पण परीक्षेच्या दृष्टीनं विचारलं जाणारं उदाहरण आहे. हे गेल्या काही परीक्षांमध्ये विचारलेलं आहे. इफ डिटर्मिनंट काय बघा, 4m5 3 is equal to 22, then find the value of m. हे m ची व्हॅल्यू काढायची आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 22. अगोदर या प्रमाणे सोडवायचंय, काही वेगळं नाहीये. फक्त याच्यामध्ये सॉल्व करत असताना आपल्याला आता डिटर्मिनंट दिलाय, पण अगोदर काय करावं लागेल, आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल. आणि म्हणून पहिला अगोदर आपण डिटर्मिनंट घ्यायचा आहे.
सांगा बघूया. डिटर्मिनंट ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो त्याच पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. रो आणि कॉलम तुम्हाला दिलेले आहेत. फोर इंटू थ्री 4 into 3 मायनस minus 5 इंटू एम 5 into m. Next step 22 इज इक्वल टू 20. 22 इज अगोदर हे 4 into 3 हाँ 12 मायनस 5 एम 12 minus 5 m. हा आता इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. बट d इज इक्वल टू 22 दिलेले आहे. ही d ची व्हॅल्यू आपण 12 मायनस 5m याच्या बरोबर ठेवायची आहे. म्हणून काय येणार 12 मायनस 5m इज इक्वल टू 22. 22 पुढं नेक्स्ट मायनस 5 एम इज इक्वल टू minus 5m is equal to 22 इज इक्वल टू मायनस 12 minus 12. Next step मायनस 5 एम इज इक्वल टू 10 10. Next step एम इज इक्वल टू m is equal to 10 अपॉन मायनस 5 10 upon मायनस 5 minus 5. एम इज इक्वल टू मायनस 2 minus 2. म्हणून m ची व्हॅल्यू ही तुमचे काय आली 2 आली -2. तर या पद्धतीने हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करता आलं. याच्यावर आधारित एक मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे इथं. m upon -5 to 7 is equal to 31. Then find the value of m. हे तुम्ही काय करा सॉल्व्ह करा. काय फारसं कठीण नाहीये. तुम्हाला ते इझी सोडवता येऊ शकेल. आपण एक रूट्स आता घेऊया. झालं का? पुढचं घ्या. टू रूट एक्झाम्पल बघा. 2 root 3 and 2 9 and 3 root 3. Two root 3 9 and 2 3 root 3. कोण चालू करून सांगणार आता? अनम्यूट करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्याने कुणी आतापर्यंत सांगितलं नसेल त्याने आपला अनम्यूट करा माईक आणि सांगा. बोला लवकर. कुणीतरी आपला माईक अनम्यूट करा आणि सुरुवात करा.
अनम्यूट करा कोणीतरी, मायकाने चालू करा. सांगा 2√3 and 3√3 and 9 and 2. कोणीतरी एकानं चालू करा माईक 2 आपला. root 2√3 into 3√3 2 2√3 into into 3√3 3√3 minus minus 9 into 2 9 into 2. Next step is equal to is equal to 2 into 3 2 into 3 root 3 into 3 root 3 into 3 next step बोल पुढं minus 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 18 बर पुढं 6 into 3 6 into 3 6 into 3 minus 18 minus 18 पुढं बोल पुढं is equal to 18 minus 18 18 minus 18 minus 18 is equal to is 0 बरोबर. तर 3 into 2 into 3 and √3 into 3 लिहिलं तरी चालू शकेल किंवा √9 लिहिलं तरी चालेल आणि त्याचं 3 येणार आणि 18 minus 18 means 0. तर या पद्धतीनं हा डिटर्मिनंट आपल्याला काय करता येतो, सॉल्व्ह करता येतो. आता असंच एक उदाहरण, लास्ट जो क्वेश्चन असतो चॅलेंजिंग क्वेश्चन, तर त्याच्यावरून आपल्याला सायमल्टेनियसली इक्वेशन या डिटर्मिनंट वरनं बनवता आलं पाहिजे. हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये, पण 3 मार्काची उदाहरणं हे तुम्हाला या घटकावर आधारित असतात. तर तो क्वेश्चन लिहून घ्या. फॉर क्वेश्चन घ्या फ्रॉम द गिवन determinant for two simultaneous equation and solve. Then आता तयार करायची आणि सोडवायचं. आता तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये हे व्हॅल्यू दिल्या जातील, त्याच्यावर इक्वेशन आपल्याला बनवता आलं पाहिजे. आता ते कसं आहे उदाहरण बघा. तुम्हाला 2 डिटर्मिनंट दिली जातील तरच ते 2 इक्वेशन तयार होतील. x थ्री y 2
इज इक्वल टू 9 हे पहिलं डिटर्मिनंट. सेकंड डिटर्मिनंट x जे व्हेरिएबल असतील ते तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये दिले जातील. -1 and 2 is equal to 13. म्हणजे पहिल्याची 9 आहे, दुसऱ्याची 13 आहे. आता पहिल्या डिटर्मिनंट वरनं एक इक्वेशन तयार होतं, दुसऱ्यावरून दुसरं इक्वेशन तयार होतं. आता पहिल्यावरनं कसं तयार होणार आहे बघा. आताच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्याप्रमाणे काय येणार सांगू शकताय का कोण? बघा पहिल्या डिटर्मिनंट वरून कोण सांगतंय? हा इज इक्वल टू बोला. x into 2 2 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. काय लिहूया? 2x बरोबर का? बघा x इंटू 2 म्हणजेच 2x मायनस पुढं धनश्री 3y 3y 3y. आता ही व्हॅल्यू आपली d ची आली बरोबर काय? आणि इथं डिटर्मिनंट तुम्हाला पहिला d दिलाय. किती दिलाय? 9. म्हणून इक्वेशन पहिलं काय तयार होईल तुमचं? 9 2x minus 3y is equal to 9 हे फर्स्ट इक्वेशन तयार होईल. आता सेकंड डिटर्मिनंट वरनं दुसरं x y -1 and 2 is equal to बोला कोण बोलतोय? बोला एकाला कोणीतरी. टू एक्स प्लस वाय 2x प्लस y. प्लस वाय हा y इंटू -1 आहे. मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. त्यामुळं 2x प्लस y म्हणून इक्वेशन काय Plus. तयार होईल तुमचं? 2x प्लस वाय y इज इक्वल टू इज इक्वल टू 13. 30. हे इक्वेशन तुमचं किती आलं? 2. आता हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 2x - 3y इज इक्वल टू 9 आहे आणि 2x प्लस y इज इक्वल टू 13 आहे. याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. अलग लक्षात, याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आणि मग x ची आणि y ची व्हॅल्यू निघेल तुमची. फक्त इथं काय केलंय? डिटर्मिनंट दिलेला आहे त्याच्यावरनं तुम्हाला इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. आता तुम्ही याला मल्टिप्लाय करू शकता इक्वेशन नंबर 2 ला आणि ऍडिशन करू शकता. x ची व्हॅल्यू निघेल आणि x ची व्हॅल्यू निघाली का तुम्हाला y ची व्हॅल्यू काढता येऊ शकेल. तर या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण तुम्हाला काय करता येऊ शकतं? सॉल्व्ह करता येऊ शकतं. तर आता आपण काय करायचं? तर पहिल्याला तुम्हाला दुसऱ्याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग ऍडिशन करावं लागेल. तर आता काय करावं लागणार आहे? मल्टिप्लाय पहिल्याला करावं लागेल.
बरोबर. काय येईल बघा, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. आणि म्हणून काय येईल त्याचं, वी गेट काय येईल सुधारित इक्वेशन 6x plus 3y is equal to 39. याला इक्वेशन नंबर 3. आणि आता ऍड इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 and 3. Add equation 1 and 3. We get पहिले इक्वेशन काय आपलं 2x minus 3y is equal to 9. सेकंड इक्वेशन आहे, म्हणजे थर्ड इक्वेशन आपण ऍड करणार आहे 6x plus 3y is equal to 39. दोघांची ऍडिशन आहे, म्हणून ऍडिशन केल्यानंतर 3y ला 3y कॅन्सल होईल. 2x plus 6x किती येणार, कोण सांगताय? 2x plus 6x बोला. 2x plus 6x 8x 8x is equal to 48. 48. bar next step X is equal to 48 upon x. 48 upon x upon 8. upon 8. X is equal to 6. X is equal to 6. X is equal to 6. 48 ला Put 8 ने डिवाइडेड केलं असता किती आलं तुमचं 6. Put x is equal to 6. Put x is equal to 6 in equation कुठला 1 2 3 कुठलाही ठेवू शकता. 1 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये 2 मध्ये सुद्धा चालू शकतं. बोला कुठल्या Equation 2. 2. इक्वेशन 2. 2 into 6. 2 into 6 is equal to Plus sorry y. plus y Y is equal is to equal to 30. 30. Good. Next step 12 plus y is equal to 13. 12 plus y Y is equal to is equal to 13. Y is equal to y is equal to 13 minus 12. 13 minus 12. म्हणून y Y is is equal to 1. y is equal to 1. म्हणून लास्ट फक्त एक वाक्य लिहायचं. सोल्युशन Solution of the given equation is solution solution of the
solution of given Equation equation is into bracket is 6 and 1. 6 and 1. तर या पद्धतीनं हे आपल्याला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढता आले पाहिजे. आलं लक्षात? हे इक्वेशन तयार करता आलं पाहिजे आणि सॉल्व्ह करता. तुम्हाला जी व्हेरिएबल्स असतील ते तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिले जातील. आलं लक्षात? की जे तुम्हाला अक्षर कोणतीही दिली असतील तर ती तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रो मध्ये दिले जातील. आलं लक्षात? अक्षर जी लेटर असतील व्हेरिएबल ती पहिल्या रो मध्येच दिली जातील. आलं लक्षात? तर या पद्धतीनं ही सर्व उदाहरणं तुम्ही काय करायचे? सॉल्व्ह करायचे. काय शंका नाही ना कुणाला काय? आणि हजेरी लिहित जा आणि नेहमी जो अभ्यास पाठवला जातो तो अभ्यास वेळेवर पूर्ण करा.